नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठाती देवी महालक्ष्मीचे पूजेचे विधान आहे. या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करून रात्री देवी लक्ष्मीचे विधीपूर्वक पूजन करतात. असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि क्षीरसागरात गेली. मा लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्री विहीन झाले. तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांच्यासाठी व्रत केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले. देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली. या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली. व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरी विष्णूसह संपन्न झाला. देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले. ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते. म्हणून ही तिथी लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री सण साजरा केला जातो, तर पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते. या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन करण्याचे विधान आहे. ही तिथी 7 कल्पादी तिथीमधून एक मानली गेली आहे. या कारणामुळे हा दिवस सौभाग्यशाली आहे. लक्ष्मी पंचमी व्रत केल्याने देवी लक्ष्मी मनोवांछित फल प्रदान करते. भक्त धन, संपदा व समृद्धी प्राप्तीसाठी देवी महालक्ष्मीचे या प्रकारे पूजन करू शकतात. श्री लक्ष्मीची पूजा करण्याहेतू सर्वात आधी स्नानदीने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवीच्या पूजेसाठी लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करणे अतिउत्तम ठरेल. नंतर सोनं, चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलांसह विधीपूर्वक पूजा करावी. मूर्ती नसल्यास प्रतिमा किंवा फोटोची पूजा करता येईल. पूजा सामग्री या रूपात देवीला धान्य, हळद, गूळ, आलं इतर देवीला अर्पित करावे. सामर्थ्यानुसार हवन देखील करू शकता. व्रत करत असलेल्या भक्तांनी विधीपूर्वक उद्यापन देखील करावे. श्री पंचमीला देवीचे अनेक स्तोत्र जसे कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी सूक्त याचे पठण करावे. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भक्तांना 21 कुल यासह देवी लक्ष्मीच्या लोकात स्थान प्राप्त होते. स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो. आर्थिक समस्यांना समोर जात असलेल्यांनी हे व्रत केल्याने त्यांच्या सर्व समस्या आपोआप सुटतात. हिंदू पंचांगानुसार वर्षभर 7 कल्पतिथी येते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी पूजा अर्चना केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते. पौराणिक कथेनुसार एकदा देवी लक्ष्मी देवतांवर नाराज झाल्या. त्यानंतर सर्व देवता विहीन झाले. भगवान इंद्रदेवाने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कठीण तपस्या केली. त्याशिवाय इतर देवतांनीही देवी लक्ष्मीचीही उपासना आणि व्रत केले. यानंतर देवी लक्ष्मी परतल्या. या दिवशी चैत्र महिन्याची शुक्ल पक्षाची पंचमी तिथी होती. त्यामुळे हा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरा केला जातो. श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमीला दानाचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय यथाशक्ती दान धर्म करावे. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहते. लक्ष्मी मातेला धनाची देवी मानलं गेलं आहे. साहजिकच शुद्ध अंतकरण आणि भक्तिभावाने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची पूजा केल्यास संपत्ती मिळते. खऱ्या भक्तीने केलेली उपासना धन, सुख आणि समृद्धी देते.
श्री पंचमीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा स्थापित करणे खूप शुभ आहे. या दिवशी माता लक्ष्मी साक्षात श्रीयंत्रात विराजमान असते. श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये केल्याने धनाचा ओघ वेगाने वाढतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी लक्ष्मी पंचमी व्रत अवश्य पाळावे. जो कोणी भक्त लक्ष्मी पंचमीच्या दिवशी विधीनुसार मातेची पूजा करून उपवास करतो, पौराणिक मान्यतेनुसार त्याला त्याच्या 21 कुळासह देवी लक्ष्मीच्या जगात स्थान मिळते. याशिवाय या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रिया भाग्यवान असतात. चैत्र शुक्ल पंचमीची तिथी देखील 7 कालपदी तिथींपैकी एक मानली जाते, ज्यामुळे हा दिवस अधिक शुभ आहे. नवरात्रीचा 5वा दिवस असल्याने मातेच्या पूजेचाही दिवस आहे. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षापासून होती आणि असे म्हटले जाते की नवीन वर्षाच्या सुरुवातीला लक्ष्मी पूजन केल्याने देवी लक्ष्मी वर्षभर कृपाळू राहते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आणि अत्तर अवश्य अर्पण करा, कारण या दोन्ही गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी लक्ष्मीला लाल वस्त्र आणि भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करावे. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपले घर पूर्णपणे स्वच्छ करावे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीला पूजेत खीर अर्पण करावे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीला खीर खूप आवडते. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर 9 वर्षापैकी कमी वयाच्या मुलींना खीर खायला द्यावी. मान्यतेनुसार असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी झाडूची पूजा करणे आवश्यक आहे, कारण झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच लक्ष्मी पंचमीच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला धन दान करावे. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची पूर्ण कृपा प्राप्त होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी लक्ष्मी पंचमी व्रत हे अवश्य पाळावे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.